श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19वा. श्रींची अद्भुत लीला. श्री क्षेत्र आळंदी येथे श्री नृसिंह सरस्वती नावाचे योगी राहत. त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. हठयोग साधण्यासाठी ते अनेक सिद्ध महात्म्यांना भेटले, पण ज्ञान मिळाले नाही. अक्कलकोटी साक्षात दत्तप्रभू श्री स्वरूपात असल्याने ते दर्शनासाठी आले असता श्रींनी आज्ञाचक्र भेदातला मंत्र म्हणताच त्यांना समाधी लागली. ते भानावर आले तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. केवळ दर्शनाने संकल्पसिद्धी झाल्याने त्यांना परमानंदाची अनुभूती आली. त्यांनी श्रींना गुरुस्थानी मानून खूप दानधर्म व लोककल्याणकारी कार्य केले. श्री आज्ञेने त्यांनी सिद्धींचा त्याग करून भक्ती मार्गाचा प्रसार केला. थोर क्रांतिकारक वासुदेव फडके अक्कलकोटी श्रींच्या दर्शनास येऊन श्रींसमोर तलवार ठेवली. श्रींनी तात्काळ ती तलवार झाडावर फेकली. कार्यसिद्धीतील अपयशाचा श्रींचा संकेत समजूनही त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला. इंग्रजांनी त्यांचे मनसुबे उधळून त्यांना तुरुंगात टाकले. दुर्दैवाने तुरुंगातच त्यांचा करुण अंत झाला. अक्कलकोट संस्थानचे सरदार तात्या भोसले यांना मृत्यूची चाहूल लागताच त्यांनी स्वामीचरणी धाव घेतली. भक्तवत्सल श्रींनी यमराजास आज्ञा देऊन बैलास मुक्ती देऊन तात्यास दीर्घायुष्य दिले. शरणागत संकटात सापडला की श्री त्यास दुःखमुक्त करतातच. म्हणूनच सामान्यच नव्हे तर जपीतपी सिद्धयोगी आणि संन्यासीही श्रींच्या कृपा कटाक्षासाठी तिष्ठत असतात.